होईल असे वाटत असताना लढत सर्वच उमेदवारांनी रणधुमाळीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी, जिजाऊ विकास पक्षाचे अपक्ष कल्पेश भावर, भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा, तर बहुजन विकास आघाडीचे बोईसर आमदार राजेश पाटील अशा तुळबल्ल उमेदवारांनी अर्ज भरले होते। मात्र यापैकी चौरंगी लढतीतून निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास संघटनेचे उमेदवार कल्पेश भावर यांनी आपला भरलेला अर्ज मागे घेतला आहे। मात्र यानंतर जिजाऊ नक्की होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये कोणत्या पक्षाला मदत करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। 6 मे रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती। मी माझ्या स्व इच्छेने माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे। यापुढील जे काही निर्णय असतील ते आमच्या पक्षाचे प्रमुख निलेश सांबरे आणि पक्षाचे वरिष्ठ यांच्या आदेशाने होतील। पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ज्या पक्षाचा सर्वांगीण विकास आम्हाला दिसेल अशा राजकीय पक्षाला आमचे समर्थन राहील। तसेच सध्या तरी आम्ही भिवंडी मतदारसंघात जास्त लक्ष घालणार आहोत, अशी माहिती जिजाऊचे कल्पेश भावर यांनी दिली। पालघर मतदारसंघात तिरंगी फाईट झाली असून शिंदे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे। आता ते आपली ताकद भाजपाच्या उमेदवारापुढे किती लावतात हा देखील प्रश्न आहे। परंतु ही लढत तिरंगी झाल्याने कोण बाजी मारतात याकडे सर्वच पालघर मतदारसंघाचे लक्ष लागून आहे।